कारण पण तेच होतं की मी बाहेर तेच गोष्टी आम्ही बोलत बसलो की आपण ना आपल्या मनाला समजून घेत नाहीये, मनाबद्दल जाणत नाहीये आणि मग त्याचा परिणाम होतो आपल्या स्वभावावर. आणि मग माझा असा आणि माझा तसा म्हणत बसतो आपण. तर असं काही नसतं. ह्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याच मनाला आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी धनाजी सर आहेत. धनाजी सर शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, वाचक आहेत खूप चांगले आणि रोज पोरांना शिकवतात. जरा छोट्यांना शिकवतात, इथं मोठ्यांना शिकवायला लागले. त्यामुळे जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. कंटिन्यू धनाजी सर. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. नाहीतर आज लईच बोलायला लागलेत सगळे. सर अनम्यूट करा. हा केलं. सर्वांना शतायशी सकाळ. तर आपण आज जे एक्सपिरियन्स ऐकले त्याच्यावरतीच आपण मन आणि मनाची संकल्पना आणि जिथं जाईल तिथं जसं शरीर जातं त्याच्या अगोदर आपलं मन जात असतं. आपण आज जे पाहणार आहोत ते सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं जे मन आहे, जागृत मन. आता दुसऱ्या बाजूला पहा, आपण एक छोट्याशा गोष्टीने याची सुरुवात करूया. तर एका झाडावरती 2 पक्षी बसलेले होते आणि त्या दोन्ही पक्ष्यांना उडायला शिकवण्यासाठी तो मालक सतत प्रयत्न करायचा आणि त्याची इच्छा होती की ह्या दोन्ही पक्ष्यांनी आकाशामध्ये उंच अशी झेप घ्यायला पाहिजे. परंतु एक पक्षी त्यातला उंच आकाशामध्ये झेप घ्यायचा आणि दुसरा पक्षी मात्र त्या ठिकाणी निवांत बसलेला असायचा. मग तो पक्षी दुसऱ्या पक्षाला प्रेरणा देण्यासाठी तो मालक काही वेळेला शिटी वाजवायचा, काही वेळेला हाताने सिग्नल करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी तो करत होता आणि पहिला पक्षी मात्र उंच आकाशामध्ये उडायचा आणि दुसरा पक्षी मात्र उडत नव्हता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील असं वाटायचं की हा पक्षी आता कधीच उडू शकणार नाही आणि हा जो मालक प्रयत्न करत आहे त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ जाणार आहेत आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण पहिल्या पक्षाकडे एक कॉन्फिडन्स होता, म्हणजे उंच आकाशामध्ये आपण मस्तपैकी झेप घेऊ शकतो. दुसऱ्या पक्षामध्ये मात्र त्यानं काय केलेलं होतं की आपल्या भोवती एक रिंगण मारलेलं होतं आणि आपण त्याच्यामध्येच सुरक्षित आहोत, त्याच्यामध्येच कम्फर्टेबल आहोत. अशी बरीच लोक असतात आणि बरीच लोक आहेत. प्रत्येकानं आपलं मन पाठीमागं 2-3 वर्ष, 6 महिने किंवा या 87 फॅमिलीमध्ये जॉईन व्हायच्या अगोदरचं क्लिक करून बघा. सकाळी उठायचा आपल्याला कंटाळा होता. योगा जॉईन करायचा आपल्याला कंटाळा होता. पहिला दिवस आठवा, 90वा दिवस आठवा आणि त्याच्यानंतर आज आपण अनेक वर्ष ह्याच्यामध्ये काम करतो, हे दिवस देखील आठवा. तसं तो पक्षी मात्र स्वतःभोवती एक अशा प्रकारचं रिंगण मांडलेलं होतं की आपण सुरक्षित आहोत, सेफ आहोत, कशाला उंच आकाशामध्ये उडायला पाहिजे, कशाला प्रयत्न करायला पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि आजूबाजूची लोक देखील काय करत होती पहा, हा पक्षी कधीच उडणार नाही. परंतु एक दिवस मात्र आश्चर्याची गोष्ट झाली की हा जो दुसरा पक्षी होता, हा दुसरा पक्षी देखील उंच आकाशामध्ये झेप घेतलेला होता, उंच आकाशामध्ये उडत होता. आणि त्यावेळेला ज्या लोकांनी सतत फांदीवरती बसलेला पक्षी पाहिलेला होता अगोदरचा आणि आजचा पक्षी मात्र उंच आकाशामध्ये झेप घेतलेला होता, त्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं ही काय भानगड आहे, ह्याच्यामध्ये एवढा कसा बदल झाला, काय झालं की अचानक हा उडायला लागला. मग न राहून त्यातील काही लोकांनी त्या मालकाला प्रश्न विचारला की हा पक्षी उंच आकाशामध्ये तुम्ही कसं उडायला शिकवला, कसा उडला. अनेक वर्ष प्रयत्न करून देखील त्यावेळेला
त्या मालकानं सांगितलेलं उत्तर अतिशय साधं सोपं होतं आणि ते उत्तर म्हणजे तो मालक म्हणाला, ज्या फांदीवरती हा पक्षी बसत होता ती फांदीच मी कापून टाकली आणि ज्या वेळेला मी ती फांदी कापली त्यावेळेला त्या पक्ष्यापुढं दोन पर्याय होते. एक तरी उंच आकाशामध्ये झेप घ्यायची किंवा एक तरी खाली पडायचं आणि त्यावेळेला तो पक्षी उंच आकाशामध्ये झेप घेऊ लागला. आपल्या बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे. जोपर्यंत एखादी समस्या किंवा एखादा आजार आपल्या पाठीमागे लागत नाही तोपर्यंत आपण अतिशय मस्तपैकी सेफ रिंगण मारून ठेवलेलं आहे आणि ज्या वेळेला आपण एखाद्या आजाराला बळी पडतो त्यावेळेला मात्र आपणाला अनेक गोष्टी आठवत असतात. म्हणून बऱ्याच वेळेला ताई म्हणतात पहा, जे 20-25 किंवा जागृत झालेले अनेक लोक आपल्या ह्या फ्युएल स्टेशनवरती आहेत ते खरोखरच भाग्यवान आहेत. कारण ते उंच आकाशामध्ये उडायला शिकलेले आहेत कुणाच्याही पाठिंब्याविना, म्हणजे त्यांनीच तयार केलेलं आहे. आता हा जो सगळा खेळ आहे तो सगळा खेळ कसा आहे पहा. काही लोक टॅलेंटेड असतात, अतिशय हुशार असतात, परंतु ती सक्सेस होतात काय? होत नाही. बघा तुम्ही, म्हणजे काही वेळेला जी नॉर्मल लोक असतात आणि ही नॉर्मल लोक देखील अतिशय सक्सेस होतात कारण त्यांचं बिलीफ असतो, त्यांचा विश्वास असतो. मी फार हुशार आहे, माझ्याकडे फार मोठ्या डिग्री आहेत म्हणून मी सक्सेस होईन. इट इज नॉट पॉसिबल. हे काही शक्य नाही. काही वेळेला शक्य असू शकेल परंतु नॉर्मल लोक मात्र ह्या गोष्टी शक्य करून दाखवतात. आणि कारण ते कशाला भीत नाहीत? फेल्युअरला भीत नाहीत. काही लोक बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट सुरू करण्याच्या अगोदरच ते सबकॉन्शियस माइंडला सांगत असतात हे होईल काय, हे होणार नाही काय. मग त्या पद्धतीनं सबकॉन्शियस माइंड जो आहे तो सबकॉन्शियस माइंडच आपणाला थांबवत देखील असतो आणि पुढे देखील नेत असतो. सबकॉन्शियस माइंड ला दिलेल्या ज्या आज्ञा आहेत तुम्ही, त्या आज्ञा कोणत्या पद्धतीच्या आहेत, चुकीच्या आहेत, बरोबर आहेत, हे तर सबकॉन्शियस माइंड पाहत नाही. जे काही आलेलं आहे त्याचं आचरण करणं हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. आणि त्याच्यामुळं आपण ज्या आज्ञा देणार आहोत, आपण ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी परिपूर्ण असायला पाहिजेत किंवा त्या पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. कारण सबकॉन्शियस माइंडच आपणाला हे आपल्यामध्ये चेंज घडवत असतो, आपल्यामध्ये बदल घडवत असतो. कारण पहिल्या दिवशी आपण योगाला उठलो त्यावेळेला आपणाला वाटत होतं कशाला एवढ्या लवकर उठायचं, काय काम आहे. आणि आपल्यामध्ये असणारा जो आळस होता तो आळस आपणाला थांबवत होता. म्हणजे या ठिकाणी काय होत होतं पहा, की आपण आपला जो प्रोग्रेस होता तो शून्य होता. परंतु आपण प्रयत्न केला की आपण सांगतो तुम्ही पहिल्या दिवशी काही करू नका, नुसता ऐका तरी. ऐका म्हणजे आपला प्रोग्रेसकडं किंवा आपलं जे मन आहे ते मन एका विकासाकडे चाललेलं होतं किंवा आपणाला काहीतरी करायला पाहिजे. ह्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडला थोड्याफार आपण आज्ञा दिल्या. तर हिंदीमध्ये एक म्हण आहे पहा, किसी चीज को शिद्दत से चाहो, किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलने में जाती है. म्हणजे कोणत्याही एका गोष्टीचं मी सतत चिंतन करत असाल, सतत ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे, ती सतत आपण मिळवल्याशिवाय थांबणारच नाही. आपण जर असं सतत म्हणत असलो तर एक दिवस आपण त्या गोष्टी किंवा ती जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आले परंतु आपोआपच एकावरती 4-5 गोष्टी त्यांना फ्री मिळाल्या. शुगरची गोळी बंद झाली, बीपीची गोळी बंद झाली, थायरॉइडची गोळी बंद झाली, मानदुखी बंद झाली, कंबरदुखी बंद झाली. म्हणजे सुरुवातीचा त्यांचा पहिला दिवस आठवा किंवा काही लोकांनी सांगितलेलं असेल
की असं काय होत नसतंय, तसं होत असतंय, परंतु त्यांनी आपल्या मनाला जे सांगितलेलं होतं, हा आपण प्रयत्न करायचा आणि याच्यामध्ये आपण सक्सेस होणारच. जसं त्या पक्ष्याच्या झाडाची फांदी तोडली नसती, तर तो पक्षी तसाच बसून राहिला असता. मग ज्या वेळेला त्याची फांदी तोडली, म्हणजे ज्या वेळेला आपल्या समोर एखादी समस्या उभी राहते, त्यावेळेला आपोआपच आपण काय करत असतो, त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि उत्तर शोधत शोधत आपण खरोखरच भाग्यवान आहोत, की शतायुषी फॅमिली सारख्या एका फॅमिलीमध्ये येऊन आपण त्याचे मेंबर झालो. कारण इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. जितके प्रश्न तुम्हाला जास्त पडतील, तितकी उत्तरं तुम्हाला जास्त मिळतील. कारण या ठिकाणी आपणाला अनेक लोकांचे एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचे अनुभव ऐकायला मिळत असतात. मग सगळ्यात महत्वाचं जो गेम चेंजर आहे किंवा जो बदल होणार आहे किंवा ज्या गोष्टी एकमेकापासून बदलणार आहेत, हा बदल कोणापासून होत असतो, तर ते सगळ्यात महत्वाचं काय असेल, तर तो आहे आपला सबकॉन्शियसनेस माइंड. खरी एखाद्या समस्याची सुरुवात किंवा एखाद्या समस्याच्या उत्तर आपणाला कुठे मिळत असेल, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मिळत असते. बाहेरच्या लोकांचा काही संबंध नाही. बाहेरचे लोक असतात ना, त्यांच्याकडे आपण म्हणत असतो, ते आपणाला ब्लेम करतील, त्या लोकांचा आपणाला सपोर्ट मिळणार नाही किंवा आपण फक्त बाहेरच्या गोष्टीसाठी नाही 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 असं म्हणत असतो. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो म्हणण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये तो विचार येतो आणि जसा विचार येतो तसाच विचार तुम्ही काय करत असता पहा, त्या सबकॉन्शियसनेस माइंडला पाठवत असतात. जसं मातीमध्ये कोणत्याही प्रकारचं बी पेरला, चांगलं बी पेरला तर तुमचं पीक चांगलं येईल. चुकीचं बी पेरला किंवा खराब बी पेरला तर तुमचं पीक देखील खराब येईल. तसं तुम्ही तुमच्या मनाला कोणत्या पद्धतीनं हँडल करता, त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही स्वतःला काय सांगता? जर तुम्ही स्वतःला सांगत असाल दररोज, कालच्यापेक्षा मी अतिशय चांगला आहे आणि आजच्यापेक्षा मी उद्या अतिशय चांगला होणार आहे. किंवा तुम्ही परत परत ही गोष्ट ऐकलं आहे, की दररोज ज्या वेळेला आपण झोपी जातो, त्यावेळेला फक्त तुम्ही एक वाक्य म्हटला, की मी जगातील सर्वात सुखी माणूस आहे, माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे. काही लोक हे वाक्य सांगत असताना किंवा हे वाक्य म्हणत असताना पहिल्यांदा त्यांना कसं तर वाटलं असेल, म्हणजे हे काय फेक आहे, हे असं काय लॉजिक असतंय काय, असं कधी असलेलं काय. परंतु तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात केलासा, मी अतिशय चांगला माणूस आहे, कारण तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगायला लागलाय, मी निरोगी माणूस आहे. सबकॉन्शियस माइंडला सांगायला लागलाय, मी माझ्यामध्ये निश्चितच उद्या बदल होणार आहे. आत्तापासून त्याची सुरुवात झालेली आहे. हे आपण सबकॉन्शियस माइंडला सांगत आहोत. म्हणजे सबकॉन्शियस माइंड जी आहे, ती एक प्रकारची शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भुसभुशीत माती आहे. आणि त्या मातीमध्ये तुम्ही चांगलं बी पेरला तर चांगलं पीक येईल. चांगला विचार घातला तर चांगला तुमचा निश्चितच त्याचा जो रिझल्ट आहे तो चांगला मिळणार आहे. आणि जर वाईट विचार घातला तर निश्चितच तुम्हाला तुमचं जे फ्युचर असणार आहे, तुमचं जे भविष्य असणार आहे, ते भविष्य वाईट असू शकेल. तुम्ही खरोखरच बघा, जे लोक आता 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने आहेत, त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांच्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण त्यांचं सबकॉन्शियसनेस माइंड त्यांना सारखं सांगत असते, हे असं आपण करायला पाहिजे, हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल. म्हणजे आपण चांगल्या गोष्टीकडं वळायला लागलोय. हे कशामुळं? हे मॉर्निंग फ्युएल स्टेशनमुळे. कारण हे मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये ऐकलेलं 17 किलो वजन कमी झालं,
गोळ्या कमी झाल्या, त्याच्यानंतर मला तरी वाटतंय ताई, आपल्याकडे कोणतरी एक ताई आहेत, त्या ताई पहिल्यांदा बोलत असताना अक्षरशः रडत होत्या. कारण आतापर्यंत त्यांनी अशा लोकांच्या समोर बोललेल्याच नव्हत्या. आणि त्या ताईने ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, सांगत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू होते, परंतु नंतर नंतर आता त्या इतकं अतिशय चांगलं बोलतात की त्यांचं मोटिवेशन प्रत्येकाला मिळत असते. म्हणजे पहिला दिवस आणि आजचा दिवस हा जो सुरुवात आहे, ती जी सुरुवात आहे ती सबकॉन्शियसनेस माइंड मुळे आहे. कारण आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये आलो. जर तुमच्या सबकॉन्शियसनेस माइंड मध्ये भीती असेल, संशय असेल, नकारार्थी विचार असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच पद्धतीची वाटचाल तुम्हाला पाहायला मिळेल. मग याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे पहा, स्वतःशी बोलायला पाहिजे. जसं योगामध्ये शेवटची 3 गोष्टी आहेत पहा, ध्यान, धारणा आणि समाधी. आपण ध्यानापर्यंत येऊन पोहोचलो आणि धारणा आणि समाधी या अतिशय मोठ्या पुढच्या गोष्टी आहेत. मग जर तुम्ही सेल्फ टॉक करायला लागला, आता सेल्फ टॉक आपण कोणत्या पद्धतीने करतो, म्हणजे आपणच आपल्या मनाला सांगत होतो कालच्यापेक्षा मला आज बेटर वाटायला लागलंय. आता पहा, त्यांच्या गोळ्या कमी झाल्या, किती त्यांना आनंद झाला असेल. त्यांनाच आनंद नव्हे तर आमच्यासारख्या तुम्हाला सर्वांना आनंद झाला. आणि तुमचं जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स ऐकून अनेक माइंड्स, मी माणसं म्हणणार नाही आता, अनेक जे माइंड्स आहेत, अनेक जी मनं आहेत, ती मनं ह्या 87 फॅमिलीला जॉईन होतील. आणि आपण आपल्यामध्ये झालेला जो चेंज आहे, जो बदल आहे, त्याचं आपण बारीक निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा. कारण बाहेर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी महत्वाच्या नाहीत, तुमच्या अंतर्गत गोष्टी महत्वाच्या आहेत. बाहेरचे लोक काय, तुम्हाला चांगलं काम केलं तर टाळ्या वाजवतील आणि वाईट काम केलं की दगड मारायला देखील ते चान्स सोडणार नाही. मग त्यामुळं आपण आपल्यामध्ये जो बदल करायचा आहे तो बदल करत असताना आपण स्वतःच काही वेळ स्वतःच्या मनाशी बोलायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण स्वतःच्या मनाशी बोलतो, उदाहरण घ्यायचं झालं तर योगाचं उदाहरण घ्या किंवा कोणत्याही गोष्टीचं उदाहरण घ्या. आपण त्या पहिल्या पक्षासारखं निवांत बसायचं, खायचं असं नको. आपण हालचाल करायला पाहिजे. आपण मानव प्राणी आहोत आणि मानव प्राणी जोपर्यंत हालचाल करत नाही तोपर्यंत त्याला काही समस्या येणार नाहीत. आणि जोपर्यंत त्याच्या पुढ्यात समस्या येणार नाहीत तोपर्यंत त्याचा तो उलगडा करणार नाही. तसं आपलं मन आहे. कारण मनामध्ये अनेक विचार आहेत. मन सारखं वाईट गोष्टीवरती पहा, वाईट गोष्ट मात्र तुम्ही, आपण सर्वजण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट लगे होतो. चांगल्या गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट अतिशय कमी होत असतो. कारण मनाला आपण ठरवायला पाहिजे, आज आपण 10 मिनिटं दिलो तर आपली सुरुवात चांगली झाली. उद्या आपण 20 मिनिटं देऊ शकतो, 30 मिनिटं देऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं सावकाश जे स्टेप चालतात, इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, स्लो अँड स्टडी विन्स द रेस म्हणतात. म्हणजे जे सावकाश आहेत परंतु ज्यांच्यामध्ये सातत्य आहे ते आपण त्या शर्यतीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. परंतु एखादी गोष्ट तयार करण्याच्या अगोदर, एखादी गोष्ट आपण ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदरच आपणच आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो, नाही हे काय मला जमणार नाही, माझं काय, माझ्या हातून काय हे होणार नाही, हे अशक्य आहे. अशा गोष्टी आपण पहिल्यांदाच आपल्या माइंडला सांगत असतो. आणि त्याच वेळेला पहा, आपलं मन काय आहे, सबकॉन्शियसनेस माइंड, चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचं हे काय ते काय करत नाही. जे तुम्ही गोष्ट सांगाल ती गोष्ट ते अप्लाय करत असतं. फक्त अप्लिकेशन करण्याचं काम सबकॉन्शियसनेस माइंडचं आहे. मग त्यामुळं तुम्ही दिवसभरामध्ये किती चांगलं सांगाल, मी अतिशय चांगला आहे, आजूबाजूचं जग अतिशय चांगलं आहे, मला अनेक लोकांचं सपोर्ट आहे आणि माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे की मी ही गोष्ट सहज करू शकतो, असं जर आपण सतत सांगत असलो तर तुम्ही पॉझिटिव्ह होणार आणि तुमचं मन देखील त्याच पद्धतीनं काम करायला पाहिजे.
तुम्ही तुमच्या मनाचं मित्र व्हा, तुम्ही तुमच्या मनाचा शत्रू होऊ नका. वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मनाचा मित्र व्हा, तुम्ही तुमच्या मनाचा शत्रू होऊ नका. आता मित्र व्हायचं म्हणजे काय? चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टी आपण त्याला सांगायला पाहिजे. जितकं चांगल्या गोष्टी सांगाल तितकं मन तुम्हाला ते पाठिंबा देत असणार आहे, किंवा तितकं तुमच्यामध्ये झालेला बदल आपणाला वाटतो. काही लोकांना हे वाटेल फेक आहे, काही लोकांना फिल्मी वाटेल, असं कुठं असतंय काय, ही काय कल्पना आहे काय, परंतु हे अनेक लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, मनोवैज्ञानिकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि ते सगळं सोडून द्या, आपण मॉर्निंग पोलीस स्टेशन वरती ऐका ना, आपण दररोज एक्सपिरियन्स ऐकतो. मग त्यांचा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा असतो, आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा असतो, आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा असतो, हे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून इमॅजिन युअर सक्सेस इज इट ऑलरेडी हॅपन. फक्त आपण कल्पना करायची आहे, मला कुठली गोळी सुरू आहे, मला शुगरची गोळी सुरू आहे, परंतु माझी ही शुगरची गोळी आता बंद होणार आहे, माझे आता अतिशय व्यवस्थित मध्ये आहे. अशा पद्धतीच्या कल्पना इमॅजिनेशन करा, ते मनामध्ये आणा. जसं एखादा खेळाडू काय करतो पहा, तो प्रॅक्टिस भरपूर करतो, परंतु ज्या वेळेला तो मैदानामध्ये उभा राहतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार काय सुरू असतो, की मी ही शर्यत जिंकलेलं आहे, माझं आता स्टेप्स अशा पडत आहेत, मी इतकं रनिंग करत आहे, असं तो सबकॉन्शियसनेस माइंडला सांगतो. म्हणजे पहिल्यांदाच त्याचा डायग्राम तो आपल्या मनामध्ये तयार करत असतो, आणि त्यामुळेच त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो. आणि ज्या वेळेला कॉन्फिडन्स नसतो त्यावेळेला पहा, आपले हात पाय थरथरत असतात, आपण चलबिचल झालेला असतो, आपण गोंधळून गेलेलो असतो. कारण का? आपण आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवलेलं नसतं. आणि मनात आपण पहिल्यांदा जर फील केलं, म्हणजे आपण आपल्या मनामध्ये ती गोष्ट अशी तयार करून ठेवली, की आपोआपच त्या गोष्टीपर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. माझं वजन कमी करायचं आहे ना, 100% माझं वजन कमी होणार, आणि मी ते वजन कमी करणार, अशा प्रकारची कल्पना सतत तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसनेस माइंडला सांगायला लागला, तर आपोआपच काय खायचं, काय खायचं नाही, कसं खायचं, कोणत्या पद्धतीनं आपण वागायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपणाला समजू शकतात. म्हणून मन हे सबकॉन्शियसनेस माइंडला तुम्ही कसं हँडल कराल, जसं एखादा ड्रायव्हर गाडी कसं मारतो, तसं तुम्ही तुमचे सबकॉन्शियसनेस माइंड हे कसं व्यवस्थित रस्त्यावरनं न्यायचं, त्या पद्धतीनं नेला तर खरोखरच आपण आपल्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. अनेक लोकांच्या मध्ये, म्हणजे 99% लोकांच्या मध्ये या ठिकाणी बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्यापैकी मी देखील एक आहे. म्हणून मनावरती आपण भरपूर काम करायला पाहिजे. ते दिसणार नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र आपण सबकॉन्शियसनेस माइंडला चांगल्या गोष्टीच आपण द्यायला पाहिजेत. आणि त्या द्यायच्या असतील तर अशा पद्धतीनं आपल्याला एक मॉर्निंग पोलीस स्टेशन आपल्याला ऐकावं लागेल, आपल्या एक्सपिरियन्स सांगावे लागतील, आणि दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स ऐकावे लागतील. थँक्यू, धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण. खरंच आहे ना, आपलंच मन आहे आणि आपण त्याला चांगले चांगले विषय द्यायचे सोडतो आणि नको त्या विषयात गुरफटवतो. मग तुम्ही म्हणाल हे सोपं आहे का? बिलकुल सोपं नाहीये, खूप अवघड आहे. पण अवघड गोष्ट केल्यानंतर सोपी होते. अवघड गोष्ट अवघड म्हणत तसंच बसलो तर नाही. त्यामुळे मन, कारण कसं आहे, बहिणाबाई चौधरींनी किती मनाबद्दल बोललंय. पण आपलं मन आपण किती पण पॉझिटिव्ह मध्ये आणलं तर ते परत जात असतं. त्यामुळे आपल्याला अलर्ट राहावं लागेल, कारण आपल्याला परत गेलेलं कळतं. ज्याला बदल करायचा आहे त्याला त्याला परत पॉझिटिव्ह विचार त्याला द्यावा लागेल. म्हणजे त्याला सारखं स्टेअरिंग आहे ना, तर ऑटो मोडवर लावून चालणार नाहीये, की व्यक्ती ऑटो मोडवर लावून ठेवल्या तर मग ते जिथं जातंय तिथं जाते. दिले भगवानानं तसं होईल. काय व्हायचं ते होऊ दे, भगवानानं ठरवलंय तसं होऊ दे. ते